नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ताडोबाच्या जंगलातल्या निसर्ग एकरूपता शिबिरात. मंडळी, तुमच्या डोक्याचा ताण तणाव, तुमचे क्लेश, तुमचे टेन्शन्स यावर एकमात्र उपाय आहे, तो म्हणजे निसर्ग. निसर्ग काय? निसर्ग ही सुंदर देणगी आहे देवाची. तुम्ही निसर्ग आहात, आम्ही निसर्ग आहोत, हा निसर्ग आहे, तू निसर्ग आहेस. नाही रे बाला, मी निसर्ग नाही आहे, मी अरुण कदम आहे. मी काय शेवाला आहे काय असं निसडून पडायला? नाही बालका, काहीतरी गल्लत होते. काही झालं? निसर्ग निसर्ग निसर्गासोबत आपण सगळे समरस झालोय. निसर्गाशी एकरूप व्हायला शिका. आपल्या आतल्या निसर्गाला ओळखा. आपल्या आतमध्ये निसर्ग आहे. काय बोलता? म्हणजे आत निसर्ग आहे? ए वसारे, आत काय करतोस? बाहेर ये, बाहेर ये ना, थोडंसं बाहेर ये बाहेर. हे कोण आहे? ते कुठून आले ते? हो, हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तंबूत पार्टनर म्हणून याला दिलाय, वात आणला या गिड्ड्याने. रात्रभर झोपू दिलं नाही. रात्रभर माझ्या पायाशी गणमन करत होता. ऍक्च्युली ते मला झोपेमध्ये अशी लोलायची सवय आहे. अरे नको लोडू, झोपेत माझी लाट लागली असती ना, छातडात डायरेक्ट पुचकून गेला असताना वर. शांत लिंदर, माझं मन स्वास्थ्य बिघडलंय आणि त्याच्यासोबत राहिलो ना तर अजून बिघडून जाईल ते. शांत, मला शांत. तंबू नाही दिला तरी चालेल, मला एक छत्री द्या, त्या छत्री खाली राहीन मी, पण हा नको मला रूम पार्टनर म्हणून. शांत शांत बालका, शांत. आपण लवकरच शिबिराला सुरुवात करूया. एक स्त्री यायची आहे, ती आली की लगेच सुरुवात करू. वा वा, म्हणजे आपले दोघांची मन आलेत, शांती यायच्या. इतकं नको चेकाडू ना. शांती नाही, लॉली नावाची एक स्त्री कोणी येणार आहे. लॉली 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 मुझे लोग बोले, हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले. लॉली 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 मुझे लोग बोले, हाय लॉली हेलो लॉली क्यों बोले. पडाल असं करत पडाल. शांत. हॅलो एव्हरीवन, हॅलो. ओ माय गॉड, हॅलो कोब्रा फ्लडकर. कोब्रा फ्लडकर म्हणजे? वन्स अगेन अनकुकड इंग्लिश. कोब्रा, नाग, फ्लड, पूर. कोब्रा फ्लडकर, नागपूर का. हो म्हणा. बापरे, कोण आहे जित्त भूत? अंधर्या, जे पण काय आलंय ते जाम भारी आहे. काय अवतार करून आलात? हे कुठलं घरटं बांधलंय? येईल ना एखादा कर्कोच आणि भाड्याने राहायला लागेल ना त्यात. नाही, ती माझी स्टाईल आहे, मी अशीच राहते. ऍक्च्युली ना, मी आज खूप हॅपीली आहे. मी नागपूरमध्ये आली आहे ना शिबिराला. हे काय, मी पानं घेऊन आली आहे. पानं का आणलीत? हा, आपण इकडे पानं लावून राहायचंय ना. नाही बालिके, आपण इथे मनशांतीसाठी आलोय. मन असं उचंबळून सैरावैरा पळवायला नाही आलोय. ओ, मला वाटलं आपल्याला निसर्गात राहायचंय, म्हणजे आपल्याला नैसर्गिक अवस्थेत राहायचंय की काय. म्हणजे प्राण्यांचं एक बरं असतं, मला त्यांच्यासारखं राहायला आवडतं खरं तर. एकदम बरोबर बोलता तुम्ही कसं बाई. कसं म्हणजे? प्राण्यांचं बरं आहे, म्हणजे प्राणी कसे असे डोंगू पुंगू फिरतात ना सगळीकडे. एकदम बरोबर बोलतात तुम्ही. हा. मला सुद्धा प्राण्यांसारखं तिकडे राहायला आवडतं. मी सगळं कपडे तू जर जंगलात विदाऊट कपडे नागा फिरला ना, ते प्राणी सुद्धा कन्फ्युज होऊन जातील. याला घाबरायचे, याला खायचे, याच्यासोबत अजून काही करायचं. शांत व्हा. निसर्गाकडून इतरही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्याच गोष्टी आपण या 3 दिवस आणि 2 रात्रींच्या शिबिरात शिकणार आहोत. काही झाला? काय मला हे अजिबात नाही आवडलंय. काय? आपण 2 रात्री आणि 3 दिवस का करणार आहोत? हे पॅकेज तुम्ही बदला आणि 2 दिवस 10 रात्रीचं पॅकेज ठेवा. कुठे मंगळावर राहतेस? हा कुठला दिनक्रम आहे? 2 दिवस आणि 10 रात्री? मला दिवस नाही आवडत. कसं असतं, एकदम दिवस बरोबर नाही, रात्र छान वाटते. तुम्हाला नाईटचं महत्व का कळत नाहीये सर? हो सर, नेमकं कुठलं शिबिर भरवलंय तुम्ही? कुठलं पण असू दे, पण मला जाम भारी आवडतंय. सुटेल सांड याच्या नाकात दोऱ्या घाला. सर
गप्प बसा. असा उड्या मारत मारतच घरी पाठवेन. हेच चेकायला पण आपल्याला बंद करायचं आहे. निसर्गाशी सुसंवाद साधायचा आहे, प्राण्यांशी पक्ष्यांशी सुसंवाद साधायचा आहे. ऐका ना सर. हा. मग मला ना शशी सोबत संवाद साधायचाय. कोणासोबत? शशी. कोण शशी? सस्याची बायको शशी. मी तिला कधी बघितलंच नाहीये, मला तिला बघायचंय. येस येस येस, म्हणजे मी ससाचा विचारच केलेला नाही. अहो असंच असतं, सस्याची बायको शशी असते, मोराची बायको मोरी असते. ए मोराची बायको लांडोर असते. लांडूरच. हो काय? मला वाटलं मोराची बायको मोरी, लांडोरचा नवरा लांडोरा. ओके, म्हणजे मोर आणि लांडोर हे कपल आहेत. तर ही प्राण्यांची नावं पण ना खूप कन्फ्युजिंग आहेत. हे काय आहे? प्राण्यांची नावं अशीच ठेवली आहेत. सगळ्या प्राण्यांची नावं, लांडगा कोल्हा सगळ्यांची प्राण ही आपण ठेवलेली आहेत. ओके, मला एक विचारायचंय, म्हणजे आपण या निसर्गातच थांबायचंय की आपण जंगला बिंगलात पण कुठे जायचंय? नाही जायचं. आपण उद्या व्याघ्र दर्शनाला जाऊ. वा वा. ओ वाव, व्याघ्र दर्शन. हो. मला ना बिटब्या बघायचंय. कोण बघायचं? बिटब्या, तिच्चा. तिच्या नसतो, तो चित्ता असतो. दॅट इज दॅट. तिच्या कुठला प्राणी या? अच्छा, तो काय बिंबटा नाही, तो बिटंबा असतो. अरे तुम्ही बाय ना. अरे सुटे सांड काही बोलतो का रे तू? तोंडाला येईल ते. हत्तीचे जे सुडे असतात ना दात, त्याच्यावर तुला बसवलं पाहिजे आणि मग हत्तीने असं केलं पाहिजे. थांबा भांडू नका. आपण मनशांतीसाठी आलोय. हो सर. बालिके त्याला बिबट्या असं म्हणतात. ओ हा. बिबट्या म्हणतात. आणि लेपड म्हणजे? लेपड म्हणजे पण बिबट्या. ओके, पण मला लेपड नाव खूप आवडलंय. कसं काय? का? लेपडी लेपडला कशी हाक मारत असेल ना? कोण लेपडी? लेपडी लेपडची बायको. ती लेपडला कशी हाक मारत असेल? कुठे आहात तुम्ही लेपड? अहो या ना लेपड. असं काय करता लेपड? गप्पा बसे. हे- बालिके असं नको करूस. आपण इथे मनशांतीसाठी आलोय ना, हे नको करूस. बाबरे ऐका ना, मी काय म्हणते, तुमच्याकडे इथे बदा बदा आहे का? बदा नाहीये, त्याला धबधबा म्हणतात. तेच चुकलंय, हेच चुकलंय. आता मला सांगा, पाणी कसं बदा बदा पडतं ना, तर त्याला धबाधबा का बोलतात? बदा बदा बोललं पाहिजे. हो सर नका ना त्यांच्या नादाला लागू. माझं आधी डोकं फिरलेलं आहे सर, डोक्याच्या भानका उडालेला आहे. तुम्ही शिबिर चालू करा सर. आपण शिबिराला सुरुवात करूया. आजची पहिली एक्सरसाइज आहे पशु पक्षी शिक्षण. ओके. आपल्याला या निसर्गातला प्रत्येक प्राणी पक्षी काही ना काही शिकवत असतो. तुम्ही प्राण्यांशी गप्पा मारा, पक्ष्यांशी गप्पा मारा. आमच्या विदर्भातल्या जंगलात अत्यंत दुर्मिळ असे पक्षी सुद्धा सापडतात. मला सांगा, आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोण आहे? कावळा. बघा बघा किती फिरतायत कावळे. नाही बालिके, कावळा हा आपला राज्य पक्षी नाहीये. मग कोण आहे? आपल्या राज्याचा राज्य पक्षी हा आहे हरियाल. कोण आहे? हरियाल. हरियाल. हा, मला म्हणजे मी ओळखतो त्याला. कोण? आपल्या चौकातला रिक्षावाला हरिया. ऐक ना काय सांगतो. शांती ऐक ना, मी काय सांगतोय. हरिया नाही रे, हरियाल. त्याला हिरवा होला सुद्धा म्हणतात. हरियाल तो बघ दिसतोय, झाडावर बसलाय हरियाल. मला झाडावर फक्त नारियल दिसतोय. ज्या डोक्यात भरलेत नारियल. गप शांत राहा जरा. हे बघा, मुळात मुद्दा हा आहे की आपल्या निसर्गातला प्राणी पक्षी प्रत्येक जण आपल्याला शिकवत असतो. इव्हन छोट्यातला छोटा उंदीर सुद्धा आपल्याला शिकवत असतो. उंदीर? मला सांगा, उंदराकडून तुम्ही काय शिकाल शामराव? उंदराकडून काय शिके? म्हणजे सर, उंदीर असा छोटासा असतो, हा? पण अख्खा डोंगर पोखरून टाकतो तो. वा, व्हेरी गुड. थँक्यू सर. कदम, हा, तुम्ही काय शिकाल उंदराकडून? म्हणजे उंदरा पण म्हणजे कुठल्या पण एकी सोबत नाही राहायचं, सगळ्या उंदरी सोबत राहायचं. तुला तर मी नंतर बघतो, जरा थांब. लॉली, तू काय शिकशील उंदराकडून? मी उंदराकडून हे शिकले की आपण आपलं काम गपचूप करत बसायचं, कोणी आलं की लगेच लपून जायचं. कळलंच नाही पाहिजे कोणाला. ही एक्सरसाइज आपण इथेच थांबवूया. चांगली होती. काही साध्य नाही होणार, तुझ्या डोक्यात नाही शिरणार. मी दुसऱ्या एक्सरसाइज कडे वळतो. हा सर. ओके. आत्मकेंद्र.
चला सगळ्यांनी डोळे मिटा. नको तुम्ही चिमटा काढला तर मी का काढेन चिमटा? सूर्य असंच करायचं, आम्हाला डोळे बंद करायला सांगायचं आणि हळूच कण चिमटा मी काढायचा. नाहीये, मी तुझा सूर्या नाहीये, मी नाही चिमटा काढणार. हा बाई तुम्हाला चिमटा करायला आवडतो, मी काढू. तुला ना चिमटी तू पकडून फेकी ना कुठेतरी गप राहा, नाही तर ते ना आवडते ना. डोळे मिटा हा आणि मी सांगतोय ते करा. एक दीर्घ श्वास घ्या. ए! हे कसले आवाज काढतेस? मी ते असं दीर्घ श्वास घेतला की असा आवाज येतो अचानक. नाही, सांगतोय ते करा. दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या आयुष्यातलं एक दुःख आठवा. श्यामराव, काय आठवतंय? माझा जिगरी मित्र, त्यानेच मला फसाडलं, बिझनेसमध्ये धोका दिला. व्हेरी गुड. आत्ताच्या आत्ता हे दुःख डिलीट करून टाका. लॉली, तुला काय दुःख आठवतंय? मला एक दुःखद घटना आठवते माझ्या आयुष्यातली. बोल. मी एकदा विजासोबत झुडपाच्या मागे बसली होती, तर तिथे विजा आला आणि रडत झाला. अगं हे दुःख नाहीये का, तू खाल्लेली माती आहेस. ही एक्सरसाइज सुद्धा आपण इथेच थांबवूया. मुळात मला काय सांगायचा मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये की निसर्गात आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. निसर्गाची अन्नसाखळी काय सांगते? काय सांगते? जमिनीत एक बी जातं, त्या बी पासून एक झाड उगवतं. झाडांवर कीटक जगतात. कीटक बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला गरुड खातं, गरुड मेल्यावर मातीत मिसळतं आणि त्याच मातीतून झाड उगवतं. ही साखळी माहिती आहे? मला माहिती आहे सगळी. मला विजा आवडतो, विजाला रेखा आवडते, रेखाला सूर्य आवडतो, सूर्याला मीना आवडते, मीनाला पक्या आवडतो, पक्याला प्रिया आवडते. आणि मला तुम्ही आवडता. ट्रायनर आहे. अशी सगळी सांगतो तेवढा ऐका. कधी कधी बस झालं, सांगतो तेवढा ऐका. पुढची महत्वाची एक्सरसाइज, निसर्गाशी सुसंवाद. आपल्या समोर जो हा निसर्ग आहे त्याच्याशी गप्पा मारा. झाडांशी गप्पा मारा, वाऱ्याशी गप्पा मारा, सगळ्यांशी गप्पा मारा. तो तुम्हाला त्रासातून मुक्त करेल. मी 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 ही एक्सरसाइजची सुरुवात मी करणार. हरकत नाही. हे झाडा, कसा आहेस तू? तुला खूप दुखत असेल ना? अनेक माकडे तुझ्यावर चढतात, उड्या मारतात, पशु पक्षी शिसू करतात. बिचाऱ्या झाड्या, जप रे तू स्वतःला. हे वाऱ्या, तुझ्यासारखं बेभान वागता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. कधी कुणालाही टच करता आलं पाहिजे, कधी कुठेही घुसता आलं पाहिजे. हे पाण्या, कसा आहेस तू? तुझ्यासारखं सगळ्यांमध्ये मिसळून जाता यायला पाहिजे. हे आभाळा, कसा आहेस तू? तुझ्यासारखं मोकळं ढकल राहता आलं पाहिजे. हे सूर्या, कसा आहेस तू? मला माहितीये तू हॉट आहेस, मला नको आहेस तू. मला चंद्र पाहिजे, कारण चंद्र कूल असतो आणि मी हॉट असते. सटकन बाजूला टाका. कुठले आभार मानतेस तू? हो 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 सर सर, तिच्या नादाला नका लागू. आता मग डोकं फिरून जाईल बरं का. तिने भलता डिस्टर्ब केलंय. तिला बी हाकलून द्या, याला बी हाकलून द्या. एक मिनिट, मी काय डिस्टर्ब केलंय तुम्हाला? केलंय. मी तुम्हाला काय डिस्टर्ब केलंय? सर, मी थोडंसं चुकीचं बोललो बरं का. म्हणजे काय जग नाही बोईचं. निसर्गात हरवण्यापेक्षा हिच्या डोळ्यात हरवून जाऊ का अगं बुवा? एकुलता एक होता, त्याला